32 या आकड्यावरती धावफलक आहे. यावेळेचा चेंडू होतात पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळायचा. तिथे मात्र एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता 2 धावा तिथे मात्र पाहायला मिळत आहे. धावफलक वाढलाय 34 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. 34 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अलॉंग दी कार्पेट फटका पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल आणि पुन्हा एकदा 2 धावा. चुका वारंवार मैदानाच्या आतमध्ये होत आहे. क्षेत्ररक्षकामध्ये थोडीशी गडबड गोंधळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण फायनल मॅचचा प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, जाणवतंय स्पष्टपणे. यावेळेचा चेंडू तिथे परफेक्ट बॅटवरती पुन्हा एकदा नाही आलेला, परंतु तिथे एक सिंगल नाही रोखू शकले. धावसंख्या वाढती, चौथं षटक सुरू आहे. 37 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. 37 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे काय कमाल केली जाते. लेगबाच्या स्वरूपामध्ये आलेली एक धावसंख्या वाढली. 38 या आकड्यावरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलेला. 38 वरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे चेंडू अडवलाय. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचते. षटक देखील 4 संपले. धावफलकावरती आले. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. यावेळेचा चेंडू धावफलक वाढले. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली. एका बाजूला आकाश तुम्ही पाहता 14 चेंडू 20 वरती बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा हा चेंडू तिथे डॉट चेंडू निर्धाव. यावेळेचा हा चेंडू होता पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, तिथे चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल आली. धावसंख्या वाढली. 41 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर, ताकदीचं प्रदर्शन आणि चेंडू पुन्हा एकदा पाठवला जातो. मिड विकेटला येईल बुलंदी प्रहार. षटकार. यावेळेचा चेंडू कमालीचा स्ट्रोक तिथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडू अडवला जाईल. घेतली गेलेली एक धावा. धावसंख्या वाढली. स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलंय. डबल कवरती तुम्हाला घेऊन जातोय. धावसंख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली जाते. 48 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 48 वरती स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. बॅट्समन रिटायर हाफच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. त्यांच्या जागेवरती आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमधील. धावसंख्या स्थिर आहे. 48 या आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 48 वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. जय मल्हार प्रीमियर लीग महाटीम सामना, महाटीम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आहे. 48 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक. यावेळेस साडवा बॅटने चेंडू उडवला. तिथे जे होईल आणि परतावा लागेल. मोठा धक्का संघाचा इथे कडा कोसळलेला आहे. विकेट आली. फलंदाज बाद. नवीन फलंदाज बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आकाशींच्या जागेवरती दाखल होत आहेत. सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 2 गडी बाद. 48 धावा.
यावेळेचा चेंडू होता, त्याला मात्र काव करण्याच्या दिशेला खेळले क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतायत, फेक आली आहे, एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि एका धावसंख्येने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. धावफलकावरती येत आहेत त्या 49 धावा, 2 गडी बाद 49. खंडोबा फायटर्स टीम. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कमालीचा फटका, तिथे एक सिंगल, धावफलक पुन्हा एकदा एकनेच वाढतंय, धावसंख्या एकने पुढे जाऊन पोहोचते. 50 च्या आकड्यावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अलॉंग दी कार्पेट फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये, तिथे चेंडू खेळला जाईल, क्षेत्ररक्षक आहेत. 51 या आकड्यावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलेला, 51 या आकड्यावरती स्कोर कार्ड आहे. इथे चेंडू कमाल करतायत, हो अंतिम षटक आहे, परंतु लाचाप गोलंदाजी याही षटकामध्ये किरण यांची पाहायला मिळते. अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेल्या दोन्ही फलंदाजांना, दोन्ही बॅटरला इथे एक डाव, एक इनिंग कंप्लीट होतीये आणि प्रथम बॅटिंग करत असताना खंडोबा फायटर्स टीमने बनवल्यात त्या 52 धावा आणि जेजुरी ब्लास्टर्स संघासमोर आव्हान ठेवलेलं आहे. अखेरचे 36 चेंडू आणि विजयासाठी 53 धावसंख्येचं लक्ष आहे. 53 धावसंख्येचं टार्गेट आहे. कशा प्रकारे हे टार्गेट कंप्लीट केलं जाईल की नाही केलं जाणार हे मात्र पाहायचा. एक डाव या फायनलच्या मॅचचा अजून देखील बाकी आहे. क्षेत्ररक्षण, चला टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतीये आणि आघाडीचे 2 फलंदाज, आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. त्या अगोदर आपण डीजे ऑपरेटरला एक संधी देतोय एक सॉन्ग वाजवण्यासाठी. क्या रात आई है, रंग लाई है, हम जश्न मनाएंगे, सागर झलकाएंगे, ना होश में आएंगे, तेरे इश्क में नाचेंगे, तेरे इश्क में नाचेंगे, तेरे इश्क में नाचेंगे, तेरे इश्क में नाचेंगे. तूने कर पाया है, तुमको कर पाएंगे, तुमको कर पाएंगे, तेरे इश्क में नाचेंगे, तेरे इश्क में नाचेंगे, तेरे इश्क में नाचेंगे. चला क्षेत्ररक्षणासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या बाजूला पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेली आहे. 52 झाल्यात, विजयासाठी 53 धावसंख्येची गरज आहे आणि 53 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन देखील दाखल होतीये. ग्रँड फिनाले फायनलची मॅच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही रंगताना पाहताय. एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आहे. आज मात्र आपण अंतिम दिवसातील अंतिम मुकाबल्याकडे मात्र पोहोचलेला आहोत. सर्व क्रीडा रसिकांनी केलेली गर्दी दर्दी प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेतात. खर तर ही स्पर्धा तुम्ही पाहता पहिल्या दिवसापासून पुणे टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण त्यांची ऑफिशियल टीम इथे कामकाज करते. दर्जेदार कामकाज त्यांचंही आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. दोन्ही पंच आहेत ज्यांनी ही स्पर्धा पंचगिरीने देखील गाजवलेले आहेत. अगदी या स्पर्धेला बऱ्याचशा समालोचकांचा आवाज देखील तुम्ही ऐकलेला आहे. सर्वांचं पुन्हा एकदा जय मल्हार प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज क्षेत्रामध्ये पहिले षटक टाकण्यासाठी दाखल होत आहेत. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. आकाश दरेकर यांना तुम्ही पाहता पहिले षटक जबाबदारी आहे. यामध्ये चेंडू
होता तिथे पॅडल स्वीपचा फटका खेळायचा आहे, परंतु परफेक्ट चेंडू नाही आला. लेग बायच्या सुरूमध्ये आलेली धाव धावसंख्येचं खातं खोललंय, अकाउंट ओपन झालंय आणि स्कोर कार्ड वरती एक धाव पाहायला मिळते. भन्नाट 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 वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाश यांची पाहायला मिळते. हाही चेंडू अप्रतिम, हाही चेंडू गुडलेस स्पॉट बन, चेंडू बॅट वरती येत नाहीये. फलंदाजाला बाय बाय करत यष्टाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल यावेळेस तिथे चेंडू पुन्हा एकदा सरळ चाललाय, लॉंग लेगला बीट करत सीमा पार येतोय चौकार. 4 धावा. धाब्यांची कोंडी बनली होती, कोंडी फोडली आहे चौकारानं. धाव संख्या 5 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. यावेळेस 20 टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाज आले आणि इथे विकेटचा पतन. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला फलंदाज पाठीमागे, विकेट आली फलंदाजात. विकेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे, मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. सन्माननीय महेशजी दरेकर आणि सन्माननीय प्रवीणजी दरेकर याच्या आता गोलंदाज विशाल काळभोरेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मागणी वाटली आहे विकेटच्या, आता कारण मॅच मध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला विकेटच वाचवू शकतात. त्या विकेट येणार का हे मात्र पाहायचं आहे. 6 धावा धाबलकवरती आहेत, 1 गडी गमवावा लागलाय. जेजुरी ब्लास्टर्स टीमला बसलेला पहिला हादरा आहे. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहे संदीपान दरेकर आणि तिथे हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी गोल, फलंदाज बाद. आपल्यातून गोलंदाजी ते विशाल काळभोरच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खर तर फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, ज्यावेळेस संघाला गरज असते ना त्यावेळेस हा विशाल काळभोर एकटा उभा राहिलेला आहे आणि त्यावेळेस त्यानं संघाला ब्रेक थ्रू देखील मिळवून दिलेला आहे. तोच विशाल काळभोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेस हलक्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आहे. विशाल काळभोर संघासाठी तारणहार ठरलेला आहे. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा हब बेसत्ती वारी है. तुम्ही पाहताय विशाल काळभोरला ज्यावेळेस संघाला गरज होती ना त्यावेळेस त्यानं अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे, अप्रतिम फलंदाजी केलेली आहे. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कटचा फटका आहे, गॅप मध्ये चेंडू चाललाय, तिथे एक दुहेरीचा प्रयत्न परंतु नकार आहे. नो बॉल इथे पंचांनी कळवलेला आहे. नो बॉल. अगदी ऑफ साइडला 6 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि तिथे तेच पंचांनी हेरलं. नो बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठबरोबरती आणि पाहता पाहता सरळ चेंडू चाललाय सीमा पार. हे रास्ते 4 के खनखनी चौकार. 4 धावा. बारा धावा धाबलकवरती लागल्या गेल्या. फ्रीच्या चेंडूवरती आले चौकार आहे. यावेळेस इथे कमालीचा चेंडू, पंचाकडे फार मोठा अपील आहे. पंच आपल्या जागेवरती स्तब्ध आहेत. इथे अपील पुन्हा फेटाळून लावली गेली. चेंडू येतोय डॉट, चेंडू येतोय निर्धाव.
डॉट बॉल आहे. अंपायर डिसिजन, लाट डिसिजन. चला विनंती असेल आपापली जागा घ्या. अनुभवी पंच आहेत. 12 धावा डबल कव्हरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मागचं समीकरण बदललंय. 25 चेंडू 41 धाव्यांची गरज. जोश, जल्लोष, टाळ्या, शिट्ट्या तुम्हाला ऐकायला येत आहेत. जय मल्हार प्रीमियर लीग पर्व 4चा मानकरी कोण होणार? यावेळी सलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 6च्या सरासरीने डबल कव्हरती आल्यात त्या 12 धावा. मात्र समीकरण आहे 24 चेंडू 41 धाव्यांची गरज. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी गोलंदाज मार्गात गोलंदाज दाखल होत आहेत. प्रसाद दरेकर यांच्या हातामध्ये संघनायकाला चेंडू सोपवलाय. मागचं समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू आता 24 बाकी आहेत. 41 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना दोन्ही संघांच्या बाजूने. मॅच संपलेली नाहीये. फायनल मॅचचा दबाव, प्रेशर, दडपण. यावेळीचा चेंडू अलॉंग दी कार्पेट फटका. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू अडवतायत. एकच धाव ती मात्र कंप्लीट होतीये. जेजुरी ब्लास्टर्स 7 संघ पाठलाग करतोय. मैदानाच्या आतमध्ये 53 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू झालाय. हो इथे देखील चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फेक थोडीशी चुकीच्या एंडला, चुकीच्या बाजूला पाहायला मिळते. तिथे घेते गेलेली एक धाव. धावसंख्या वाढली. 14-11 धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, प्रेम व्यक्त करणारा दिवस. डबल कव्हरती 14 धावा आहेत. यावेळेस फुल टॉस चेंडू. तिथे क्षेत्ररक्षकाने चूक केली. झेल निसटलाय आणि इथे बॅटरला मिळालेले जीवनदान आहे. सोपा झेल आहे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. इतकं सोपे झेल जर तुम्ही सोडत असाल तर इथे तुम्हाला त्याचा तोटा होणार आहे. त्याची किंमत कदाचित पराभवाने चुकवावी लागेल. आणि पुढचा चेंडू आलाय गगन भेदी, गगन चुंबी. एक मोठा धमाका. षटकार साधावा. मोठा धमाका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वरती चेंडूवरती खेळलेला हा आक्रमक फटका. तिथे चेंडू षटकार. तदनंतर चेंडू डॉट. धावसंख्या स्थिर आहे. 21 सेकंदावर धावफलक. 19 चेंडू 32 धाव्यांची गरज. फायनल मॅच आहे आणि या आईमध्ये चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चेंडूच्या खाली चूक होणार नाहीये. झेल टिपलाय आणि मोठ्याच्या क्षणी आली विकेट. फलंदाज डबल कव्हरती 3 विकेट गमावे लागले. 3 षटकांचा खेळही संपलाय. डबल कव्हरती धावा 21 आल्यात. आता मॅचचं समीकरण बदलले. अखेरचे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये 32 धाव्यांची. 18 चेंडू 32 बनवायच्यात. 18 चेंडू 32 या मैदानाला नवीन नाहीयेत. टेनिस क्रिकेटला नवीन नाहीयेत. परंतु हा प्रेशर, हा दबाव, हे दडपण फायनल मॅच आहे. ज्याचा खेळ सर्वोत्तम होणार आहे तो इथे बाजी मारणार. त्यामुळे हीच सर्वोत्तम खेळ कोण करणार? आज की शाम किसके नाम. यावेळेचा चेंडू अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. चेंडू निर्धाव. अक्षय येतात मैदानाच्या आतमध्ये. ज्यानं पहिलं षटक अप्रतिम टाकलंय ते आकाश आहेत आणि त्यांच्यावरती आकाश मार्गाने आक्रमण. सरळ चेंडू पाठवून देतात मिड विकेटला. सीमा पार. षटकार. खरं तर ज्यांच्या वतीने संपूर्ण ऑफिशियल साडी जेवणाची दर्जेदार सोय ज्यांच्या माध्यमातून झाली
वंश गोरक्ष दरेकर यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांचे सहर्ष स्वागत आहे. यामुळे चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परतोय, बॅटवरती नाही आला, एक सिंगल आली आणि धावा संख्या वाढली 28 वरती. स्कोर कार्ड 15 चेंडू 25 ची गरज. तिथं काय घडलंय हे मात्र पाहायचं आहे आणि पंच निकालवतात की ते विकेट आली. फलंदाज होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. धावपलकावरती 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विकेट आली. मोक्याच्या क्षणी आलेली विकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. मागचं समीकरण आहे 14 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे, तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. डावपुरे हाताचा फलंदाज आहे ओमकार, बॅटिंग साठी दाखल होत आहेत. हो, यावेळेचा चेंडू तिथे कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव डॉट बॉल. हलक्याताने चेंडू खेळला गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. घेतली गेलेली सिंगल दुहेरीचा प्रयत्न म्हणून नकार आहे. एकदा बाली धावा संख्या वाढली, स्कोर कार्ड अगदी पुढे जाऊन पोहोचलोय. 4 षटकांचा खेळ संपलाय, 4 गडी बाद. जेजुरी ब्लास्टर्स टीम जाऊन पोहोचले 29 वरती. अखेरचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 24 धावा. दाणे दाणे पेली काय खाणे वाले का नाम इथे बनवल्या जाणार का? 12 चेंडू 24 ची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. संघर्ष, लढाई, युद्ध मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. अखेरचे 12 चेंडू विजयासाठी 24 धाब्यांची गरज. हाकोटाप्या चेंडू त्याला मात्र इथे फुलचा फटका, गॅप मध्ये सरळ पाठवून दिला, स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या अगदी बाहेर. दबाव दडपण हटवणारा हा चौकार आहे 4 धाबा. थँक्यू. चौकाराला धाबा संख्या 33 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. हो, इथे देखील आखूट टप्प्याचा चेंडू होता, इष्टच्या हातामध्ये चेंडू निसटलाय, तो बंद घेतली गेलेली एक धाबा संख्या वाढली आहे. बाईकच्या स्वरूपामध्ये की बारचेज घेत चेंडू गेलाय, तिथे एक सिंगल येते आहे. धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाबा. 34 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतात. 34 आकड्यावरती धावपलक. यावेळेचा चेंडू काबारला चेंडू उडवला, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम झाले. 2 धावा आल्यात आणि 2 धावा संख्येने धावपलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होती. धाव संख्या अगदी पुढे जाऊन पोहोचली आहे. 36 आकड्यावरती धावपलक मैदानाच्या आतमध्ये आहे. नऊ चेंडू 17 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 17 धाबा. हो, यावेळेस कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. यावेळेचा चेंडू त्याला मात्र समोरच्या दिशेला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे काय घडलंय? धावबादच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. विकेट आली. फलंदाज उससे शादी करोगी
किरण दरेकर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत दाखल होतात. बॅटिंग साठी अखेरचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिले ते 7 आणि 7 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येईल. जेजुरी ब्लॅस्टर्स संघाला यावेळी चेंडू खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतात तिथे चेंडूपर्यंत पोहोचलेत. एकच धाव या चेंडूवरती घेतली गेली. मागचं समीकरण आहे अखेरचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 15 धावा. अडतीस धावा डबल कवरती आहेत. 38 आकड्यावरती स्कोर कार्ड. अखेरचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 15 धावा. क्या होगा, क्या होने वाला है, आने वाला समय बताएगा. आखिरी 6 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत. हाई वोल्टेज ड्रामा. हो आखोटाचा चेंडू शॉट पुलचा फटका. सरळ चेंडू चाललाय सीमा रेषा पार. बंगाली रसगुल्ला कोल्हापूर सारखा. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नाव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. 6 चेंडू 15 ची गरज असताना षटकाराला 5 चेंडू वरती मॅच. एका बिग हिट न तुम्ही पाहताय इथे सामन्याचं गुणवत्तर बदललं गेलंय. फुल अर्लेनचा चेंडू होता, त्याला मात्र कव्हरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. सात धावा दाखल कव्हरच्या अजून देखील मानवाच्या अखेरचे 4 चेंडू 7 धावांची गरज. हो यावेळेस चेंडू त्याला मात्र खेळलं तिथे झेल झालाय आणि परताबाद लागतोय. मोक्याच्या क्षणी आली विकेट. फलंदाज मोक्याच्या क्षणी इथे विकेट आली आहे. गोलंदाज देखील फलंदाजाला इथे प्रत्युत्तर देत आहेत की भाई खूबसूरत तुम जरूर हो, बदसूरत तो हम भी नहीं है. जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. मात्र समीकरण आहे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. गणेश दरेकर दाखल झाले बॅटिंग साठी. 3 चेंडू आणि बनवायच्या त्या 7 धावा. एखादा बिग हिट इथे सामन्यातलं गुणोत्तर पुन्हा एकदा बदलणार. तोच बिग हिट येणार का हे मात्र पाहायचं आहे. हो इथे व्हाईट बॉल. प्रेक्षर दबाव दडपण. हो इथे देखील शरभेदक मार आहेत. इथे मात्र चेंडू पर्व बॅटवरती नाही आला. घेतली गेली एक लेगवाच्या सुरूमधली एक धाव आहे. मात्र समीकरण बदललंय. अखेरचे 2 चेंडू बनवायच्या 5 आणि या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर फायनल मॅच मध्ये पाहायला मिळणार का. यावेळेस हा चेंडू बॅटवरती नाही आला. चेंडू दाटतोय. चेंडू निर्धाव. सामना आला मित्रांनो. 1 चेंडू आणि बनवायच्या त्या 5 धावा. चौकाराला सुपर ओव्हर होणार. षटकाराला सामना जिंकणार आणि इथे 2 चेंडू डॉट आलेत आणि सामना मात्र जिंकलाय.
थँक्यू, धन्यवाद. मोबाईल कोणाचा आहे घेऊन जा. राहुल थँक्यू, धन्यवाद. आपण बक्षीस वितरण झाल्यानंतर पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला संधी देऊ. खर तर जय मल्हार प्रीमियर लीग पर्व 4 सीझन 4 खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झालेला आहे. 5 दिवस रंगली गेलेली क्रीडा स्पर्धा, तुम्हा सर्व क्रीडा रसिकांनी डोक्यावरती घेतलेली क्रीडा स्पर्धा, 5 दिवस रंगला गेलेला क्रिकेटचा थरार. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम सामना इथे मात्र जिंकलाय. 4 संघ आज देखील दर्जेदार खेळ त्या 4ही संघांचा पाहायला मिळालेला आहे. फायनल मॅच आणि फायनल मॅचतील मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रथमतः आपण देणार आहोत. हॅलो, खंडोबा फायटरचे मालक बापू शेठ दरेकर यांची मुलाखत आहे. या या तुम्ही जिंकलेत, या. जय मल्हार प्रीमियर लीग 2025 पर्व 4 अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गेल्या 5 दिवसापासून इथे क्रिकेटचे सामने खेळले गेले. मार्तंड वॉरियर्स की जो आमचा संघ होता, हा आम्ही जरी एकही सामना जिंकलो नसल तरी आम्ही आज तितकेच खुश आहे जितका आता फायनल जिंकले त्या खेळाडूंना झालेला आहे. कारण हा खेळ आहे. योगेश अण्णा दरेकर हे जरी उपविजेते ठरले असतील तरी आत्ताचा जो सामना झाला अतिशय नेत्रदीपक सामना झाला. प्रत्येक बॉल पडल्यानंतर असं समजत होतं की सामना एक बाजूला जात होता, एक बाजून येत होता. खेळाचा विजय झालेला आहे. जय मल्हार प्रीमियर लीग ही लीग अशी आहे की आता प्रत्येक गावात वाढवायच्या स्पर्धा होतात, त्याची सुरुवात आपण करून दिलेली आहे. ह्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सर्व कार्यकर्ते यांचं सर्व खेळाडूंच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. खेळाचा आनंद कसा असतो तो आपण आता पाहिलेला आहे. तानाजी दरेकर तिथं संघ मालक आहेत, त्यांनाही तितकाच आनंद झालाय जितका त्यांचा संघ जिंकला असता. याला खेळ भावना म्हणतात आणि हे एकत्र येणं, खेळणं, याच्यामधून खेळ भावना वाढत राहते. लहान लहान मुलं आहेत, त्यांना फार आनंद होतो की
महिलांचा लकी ड्रॉ होईल, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच पहिली घ्यायची का? ठीक आहे. झालेल्या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो आणि हा किताब जातो आकाश दरेकर. त्यानं 17 चेंडू 27 बनवल्या, 2 ओव्हर टाकल्या, विकेट घेतली. त्यांना जातो मॅन ऑफ द मॅचचा किताब. ही ट्रॉफी बी आम्ही सरांना डेडिकेट करतो, कारण त्यांनी 2 ते कॅच घेतले नसते आमची मॅच झाली नसती. सर्वांनी विजय कुमार दरेकर ज्यांच्या तुम्ही पाहताय की या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन आपल्या स्पर्धेला लाभलेला आहे. त्यांच्या उत्तर आकाशसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. मी आकाशला विनंती करतो की ते 500 रुपयांचा कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. विजय कुमार दरेकर, कोंडीभाऊ दरेकर आणि ईश्वरप्पा आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. आता काय देणार? मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण तिथे देत आहोत आणि यानंतर आपण खास ज्या काही महिला पहिल्या दिवसापासून उपस्थित राहत होत्या त्यामध्ये आपण 2 पैठणी रोज लकी ड्रॉच्या माध्यमातून हा ओके आपण ते लकी ड्रॉ नंतर घेऊ. त्या अगोदर उत्तर पारितोषिक जी मात्र घेणार आहोत. जे मला प्रीमियर 2025 ज्येष्ठ खेळाडूंसाठी आपण जे काही चषक सौजन्य ठेवलेलं होतं, सन्माननीय पैलवान सचिन शिवाजी दरेकर यांच्याकडून 40 वर्षांपुढे खेळलेले जे काही खेळाडू होते त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी जे ज्या खेळाडूंची नावं घेईल त्या ज्येष्ठ खेळाडूंनी पुढे यायचं आहे आणि आपला सन्मान घेऊन जायचा आहे. प्रशांत काका दरेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की दर्जेदार खेळ त्यांचा पाहायला मिळालेला आहे. सोमनाथजी दरेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. प्रशांत काका दरेकर यांचा मी विनंती करतो प्रशांत काकांना की आपण समोर यायचं आहे. 40+ होऊन अधिक त्याचं वय आहे आणि तरी देखील खेळाची आवड क्रिकेट. कॅमेरामन आहेत. त्यानंतर आपण सन्मान घेतोय सन्माननीय अनिल बबन दरेकर. सन्माननीय कोंडीभाऊजी दरेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. विद्याधर काका या त्यानंतर श्रीनिवास दरेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. सन्माननीय संतोष दरेकर यांना विनंती करतो की आपण आज सन्मान देण्यासाठी यायचं आहे. श्रीनिवास दरेकर यांना विनंती करतो की आपण या अगदी 40+ वय असून देखील आपण क्रिकेट खेळलेला आहात. गणेश भगवंत दरेकर आपण देखील यायचा आहे. आपलाही या ठिकाणी सन्मान केला जातो की दर्जेदार खेळ आपलाही पाहायला मिळालेला आहे. गणेश भगवंत दरेकर आहे का पाहण्याचं त्यांच्या घरापर्यंत आपण ती ट्रॉफी पोच करू. त्यानंतर बापूसाहेब दरेकर यांना विनंती करतोय आपण या आपला सन्मान या ठिकाणी संपन्न आहे.
त्यानंतर सन्माननीय सागर प्रकाश दरेकर, सन्माननीय शिवाजीप्पा दरेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर विनंती करतोय सागर प्रकाश दरेकर, सन्माननीय सचिन शिवाजी दरेकर यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते बापूसाहेब रामभाऊ दरेकर यांचा या ठिकाणी सन्मान, आणि त्यानंतर स्टारजी दरेकर साहेबांना विनंती करतोय, चेअरमन साहेब आहेत आणि यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सागर प्रकाश दरेकर, सचिन आणि विजयधर काका यांना विनंती करतो की आपल्या सागरबाईंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय बाळासाहेब चंद्रराव दरेकर साहेबांना विनंती करतोय आपण या आपला सन्मान ईश्वरप्पा दरेकर यांच्या शुभ हस्ते जो मात्र केला जातोय. बाळासाहेब चंद्रराव दरेकर यांना विनंती करतोय आपण या आपला सन्मान आणि त्यानंतर योगेश शर्मा दरेकर यांना मी विनंती करतो की आपण देखील याचा आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. जय मल्हार प्रीमियर लीग ही स्पर्धा खरं तर 5 दिवस संपन्न झाली आणि चंद्रकांत दरेकर शिरूर केसरी पैलवान चंद्रकांत दरेकर यांना विनंती करतो की आपलाही सन्मान केला. विजय कुमार दरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. सन्माननीय मी सर्वांना एकदा विनंती करतोय की जी काही लहान मुलं होती पहिल्या दिवसापासून मैदानावरती हजेरी लावत होती, आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर जातो, परंतु इतकी लहान मुलं 2 लाखाची स्पर्धा 5 लाखाची स्पर्धा आम्ही अटेंड केलेली आहे, परंतु इतकी लहान मुलं आणि आमचा इतका महिला वर्ग कोणत्या स्पर्धेला पाहायला मिळाला. हे सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या की तुम्ही सर्वांनी पहिल्या दिवसापासून इथं हजेरी लावलेली आहे. क्रिकेटचा आनंद लुटलाय. आता मोबाईलचं युग आहे आणि मोबाईलच्या युगामध्ये देखील ही सर्व लहान मुलं मैदानावरती येतात. मी ही विनंती करतो खेळ कुठलाही असू द्या परंतु मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. अशीच सर्वांनी इथून पुढच्या स्पर्धेला सहभाग घ्या तर अशी विनंती आहे. त्यानंतर आपण खास महिलांसाठी जे काय लकी ड्रॉ ठेवले होता त्या लकी ड्रॉचं या ठिकाणी वितरण करणार आहोत. कुठला एखादा लहान मुलगा किंवा एखादी लहान मुलगी या लकी ड्रॉची चिठ्ठी त्या ठिकाणी ओपन होईल. हा टाका कुठली एक, हा कुठली एक चिठ्ठी काढ आणि ही सूचना आहे की चिठ्ठीमध्ये नाव आलं ती महिला इथे उपस्थित असली पाहिजे. संगीता अनिल भारती आहेत का? त्यानंतर लकी ड्रॉची दुसरी चिठ्ठी आपण ओपन करतोय. नाजुका दरेकर
समोर या. या दोन्ही बहिणींना आपण पैठण देऊन सन्मानित करत आहोत. हा ओके. हा महिलांच्या शुभ हस्ते दिले तरी काय हरकत नाहीये. सुनीता ताई दोरेकरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संगीता भारती यांना सन्मानित करत आहोत. आणि त्यानंतर शालनबाई दोरेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाजुका दोरेकर यांना सन्मानित केले जाते. द्या दोन्ही पैठणी तिथे खाली द्या. त्यानंतर आपण काही वैयक्तिक सन्मान आहेत ते सन्मान इथे करत आहोत, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. सन्माननीय श्रीरंग दरेकर साहेबांना विनंती करतो की आपला सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय, तो सन्मान घेण्यासाठी आपण देखील यायचं आहे. श्रीरंग दरेकर आहेत का? त्यांचा एखादा प्रतिनिधी असला तरी चालेल, काय हरकत नाहीये. आहेत आहेत. विकास बापू दरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण तिथे त्यांना करत आहोत, सन्मानित करतोय. ज्यांच्या वतीने खरं तर ऑफिशियल टीम साठी 5 दिवस जेवणाची उत्तम दर्जेदार सोय करण्यात आली. सन्माननीय वंश दरेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. संतोष नारायण दरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. मी विनंती करतोय साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय, तो सन्मान करण्यासाठी आपण यायचा आहे. ज्याच्या वतीने या स्पर्धेसाठी लाईट सौजन्य आपल्याला लाभलं. सन्माननीय विजय कुमार दरेकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, त्यानंतर बाबासाहेबजी दरेकर आणि स्वर्णताई रामदासनाथ दरेकर या तीनही मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान घेत आहोत. मी विनंती करतो की तो सन्मान घेण्यासाठी तिन्ही अतिथी मान्यवरांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी लाईव्ह सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. सन्माननीय सागरभाई प्रकाश दरेकर, ॲडव्होकेट विजयरावजी दरेकर, निलेश नाना दरेकर आणि रामदास नाना दरेकर या चारही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान घेतो. प्रतिनिधी असाल तर या झालेला आहे. ओके. त्यानंतर आपण आता वैयक्तिक पारितोषिकांकडे जाणार आहोत. सलग 3 षटकार आकर्षक ट्रॉफी आहे आणि या स्पर्धेमध्ये लागोपाठचे 3 षटकार खेळणारा खेळाडू आहे शंतनू दरेकर. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ज्यानं 3 षटकार खेळलेले आहेत ती ट्रॉफी देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर स्पर्धेमधील सलगचे 3 चौकार प्रशांत काका दरेकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सलग 3 चौकार अक्षय अशोक दरेकर, ज्याने 3 चौकार खेळलेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. अनिल भाऊ दरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण देणार आहोत.
खर तर तुम्ही पाहिलं असेल की कित्येक खेळाडूंनी या मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक झळकवली, मोक्याच्या क्षणी बॅटमध्ये धाबाही बनवल्या, परंतु ज्या खेळाडूनं स्पर्धेमध्ये सर्वाधिक धाबा बनवलेल्या आहेत, धाबा बनवल्या तब्बल 146, नाव आहे आकाश महादेव दरेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आकाश दरेकर यांना आपण सन्मानित करतोय. स्पोर्ट्स सायकल आहे. त्यानंतर आपण देत आहोत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलरचा किताब. बेस्ट बॉलर बेस्ट बॉलरच्या स्पर्धेमध्ये देखील कित्येक गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजी पुढे कित्येक भल्या फलंदाजाला थया नाचवलेला आहे. आणि या ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये तब्बल विकेट घेतल्यात 11 आणि अप्रतिम गोलंदाजी केली. मित्रांनो, खरं तर हाफ पिच क्रिकेटमध्ये फलंदाजाच बोलवायला पाहायला मिळतो, परंतु गोलंदाजाने इथे 11 विकेट घेत आपल्या संघाला देखील मोलाची भूमिका बजावून देणारा ओंकार संतोष दरेकर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. हाफ पिच क्रिकेट मित्रांनो असंच आहे की खेळाडू याच्यामधूनच घडले गेलेत. तुम्ही पहा, ओव्हर क्रिकेट मधले खेळाडू देखील हाफ पिच क्रिकेट मधूनच घडले गेलेले आहेत. राजेंद्र दरेकर आणि सोमनाथ दरेकर यांना विनंती करतो की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर. त्यानंतर आपण देणार आहोत स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू म्हणजे उगवता सितारा, आणि हा किताब जातोय अथर्व दरेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अथर्व दरेकर यांना देत आहोत आपण उदयोन्मुख खेळाडूचा किताब. सोमाशेठ दरेकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर स्पर्धेतील सर्वात महत्वाचा किताब मॅन ऑफ द सिरीज. आता या मॅन ऑफ द सिरीज मध्ये कित्येक खेळाडूंची नावं अग्रगण्य स्थानावरती होती. कित्येक खेळाडूंनी ऑलराऊंडर प्रदर्शन केलं आणि त्यामध्ये सर्वाधिक अग्रेसर पाहायला मिळतोय, ज्यानं धाबा देखील बनवल्या 292, विकेट घेतल्या 5 आणि पॉइंटची सरासरी त्यांची राहिलेली आहे 36.90. 36.90 म्हणजे 904. आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातोय विशाल राजेंद्र कारभार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी मी सर्व आपल्या माता भगिनीला विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द सिरीजचा मत देणार आहोत. या ज्यांना शक्य आहे सर्वांनी या चला. हा, ही ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल. ट्रॉफी सौजन्य सन्माननीय अंकुश रामचंद्र दरेकर यांच्या वतीने देखील लाभलेला आहे, जे काय सिरीज साठी तुम्ही पाहताय. त्यानंतर आपण देत आहोत स्पर्धेतील रनर अप उपविजेता. आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ त्याला आपण सन्मानित करतोय. योगेश अण्णा दरेकरांच्या मालकीचा संघ जेजुरी ब्लास्टर्स ठरला उपविजेता. या संपूर्ण टीम मित्रांनो हाडलक काही नाराज व्हायचं नाहीये, प्रयत्न करत राहा, कदाचित पुढचं पर्व तुमचं असणार आहे. आणि या ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलेला आहे सामान्य विजय कुमार वनराव दरेकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं
सर्व अतिथी मान्यवर या, चला खालचे सर्व अतिथी मान्यवर या, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मानित करतोय जेजुरी ब्लास्टर्स या संघाला. नक्कीच उपविजेता संघ राहिलेला आहे जेजुरी ब्लास्टर, त्या संघाला नक्कीच सांगेल कि एक हार से कोई फकीर नहीं होता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. त्यामुळे प्रयत्न तुम्ही नक्कीच करत राहा, यश पुढल्या वर्षी तुम्हाला नक्की मिळेल. आणि त्यानंतर सन्माननीय राजेंद्र दरेकर यांनी सांगितलं, उद्घोषणा केली ती फायनल मॅच सुरू होण्याच्या अगोदर की आकाश आणि विशाल यांना प्रत्येक धावेसाठी 10 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 100 आणि प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये असं टोटल 27 धावा केल्यात आकाश यांनी म्हणजे 270 रुपये. 8 धावा केल्यात विशाल यांनी म्हणजे 80 रुपये त्यांच्यासाठी आहे. आणि सर्वांनी ते कॅन्सल करून दोन्ही खेळाडूंसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. आणि राजेंद्र दरेकरांच्या वतीने दोन्ही खेळाडूंसाठी आहे, त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवा. या दोन्ही खेळाडू या, आकाश आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही खेळाडूंना 1,000 रुपयांचं कॅश प्राइज दिले जात आहे. आणि त्यानंतर आपण देतोय पर्व 4थ्याचा मानकरी, मानाचा करंडक सीझन 4चा मानकरी राहिले. भल्या संघांना पराभवाचे धक्के देत इथपर्यंत आलाय आणि त्या संघाचा प्रवास थोडासा हलका खाणार होता की कोणत्याही संघाला वाटलं नसेल की हा संघ इथे विजेतेपद पटकेल. परंतु मित्रांनो मी सांगतो, क्रिकेटचा खेळच असा आहे की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ती वेळ या संघाने बदललेली आहे. खंडोबा फायटर्स या संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा की त्याने पर्व 4 जिंकलेला आहे. आणि त्या संघाचे ओनर सन्माननीय बापूसाहेबजी दरेकर आणि सन्माननीय श्रीनिवास दरेकर यांच्या मालकीची टीम तुम्ही पाहताय की ज्या संघाने या स्पर्धेत 4थ्या पर्वाचं विजेतेपद पटकवलेलं आहे. संघाला विनंती करतो, टाळ्यांच्या गजरात या विजेत्या संघाचं स्वागत करा. स्वराज्य विजयकुमार दरेकर आणि सन्माननीय पेचा किशोरजी नंदकिशोरजी दरेकर साहेबांना विनंती करतोय आपण देखील यायचं आहे आणि या पर्वाचं विजेते पद आपण इथे देणार आहोत. सन्मानित करत आहोत आपण संपूर्ण टीमला. आकर्षक कसं आहे